हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीवर आपलं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये टोटल मी 50 प्रश्न डिस्कस केले आहेत आपल्या पेपर 1 प्रिपरेशनसाठी. आपली एक्झाम जी आहे ती 27 तारखेला आहे आणि हे प्रश्न मी मागच्या एपिसोडमधूनच घेतले आहेत. जर तुम्ही आपले मागचे एपिसोड फॉलो करत असाल तर ही फक्त तुमची रिव्हिजन टेस्ट आहे. तर यात टोटल 50 प्रश्न असतील आणि आणखीन एक गोष्ट मला सांगायची वाटते की एमएस सेट एक्झाम 2020 जी आपली 27 डिसेंबरला जी एक्झाम आहे, तर या एक्झामसाठी आम्ही 40 पूर्ण सिलेबसवर आधारित टेस्ट लॉन्च केले आहेत. टेस्ट सिरीज ही लॉन्च केली आहे आणि ह्या टेस्ट सिरीज मध्ये प्रत्येक टेस्ट मध्ये काय असेल तर 50 प्रश्न असतील. तर 50 इंटू तुमचे किती 40 टेस्ट. तर टोटल आम्ही 2000 प्रश्नाची तयारी करून घेणार आहोत. तर ह्या टेस्ट तुम्ही कशा देऊ शकता? बऱ्याच लोकांनी मला डाऊट विचारला. तर ह्या टेस्ट मध्ये आम्ही अशा डिव्हाइस केल्या आहेत की ते तुमच्या व्हॉट्सअप म्हणजे तुम्हाला काय काय रिक्वायरमेंट आहे. जर तुमच्याकडे इंटरनेट असेल आणि व्हॉट्सअप असेल तर या दोनच गोष्टी तुम्हाला पाहिजे. ह्या टेस्ट तुम्ही देऊ शकता. ऑनलाईन ह्या टेस्ट असतील. तुम्ही तुमचं आणि ह्या टेस्टचा टायमिंग आम्ही फिक्स केलाय, पण असं नाही की त्या टायमिंग मध्ये तुम्ही टेस्ट द्या. टेस्ट तुम्ही कधीही तुमच्या सोयीनुसार देऊ शकता. आणि या टेस्ट एकदा तुम्हाला लिंक आली की तुम्ही त्याचं एक्झाम स्टार्ट होऊन जाते. तर तुम्ही एकदा क्लिक केलं की आणि नंतर तुम्ही सबमिट केलं की तुमचा स्कोर येईल. फार सोपे असतात, फार काही अवघड आहेत आम्ही हे केलेलं नाही. आमचं ऍप पण आहे, पण सध्या ऍपवर आम्ही लॉन्च केले नाहीत. फक्त व्हॉट्सअप ग्रुपवरच या टेस्ट आहेत. आणि आमचं असा विश्वास आहे, जर तुम्ही या टेस्ट व्यवस्थित दिल्या आणि चुकीचे जे उत्तर आहे त्याचे जर तुम्ही आलेखन केलं किंवा का चुकले हे जर बघितलं तर आमचा असा विश्वास आहे की तुम्हाला जवळपास 70 मार्क पडायला काही हरकत नाही. आणि ह्या ज्या टेस्ट आहे त्या जॉईन करण्यासाठी तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि त्याची फी जी आहे ती 499 आहे. आणखीन काही याची आम्ही तुम्हाला लगेच टेस्ट झाली की लगेच त्याचं पीडीएफ पण आम्ही पाठवतो. पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की नवीन बॅच जी आहे ती सोमवारपासून आम्ही चालू करतोय. म्हणजे सोमवारपासून म्हणजे 14 तारखेपासून बॅच चालू होते. तर या दररोज काय होईल 8 वाजता, 2 वाजता आणि रात्री 8 वाजता, सकाळी 8 आणि रात्री 8 अशा 3 टेस्ट चालू होतील. 1 तासाचा कालावधी असेल. तुम्ही जॉईन केलं की लगेच तुम्हाला 8 वाजता लिंक भेटेल पहिल्या टेस्टची, 2 वाजता दुसरी टेस्ट आणि रात्री 8 वाजता तिसरी टेस्ट. अशा तुम्हाला रोज 3 टेस्ट होतील आणि 26 तारखेपर्यंत आपल्या टोटल 40 टेस्ट आम्ही याच्यात कव्हर करणार आहे. म्हणजे फक्त 13 दिवसात तुमचे 40 टेस्ट कव्हर होतील आणि तुमचं सर्व जवळपास एक टेस्ट अशा डिझाईन केले की सिलेबसला 4 वेळेस रिव्हिजन होते. तर आणखीन ही बॅच जी आहे तर ती मी जर सांगितलं की मंडेला स्टार्ट होते. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लिमिटेड सीट आहेत. जरूर जॉईन करा. ज्यांना एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांना माझा असा विश्वास आहे की जर समजा तुम्हाला या जर टेस्ट तुम्ही दिल्या तर कमीत कमी 15 ते 20 मार्क तुमचे वाढवायला पाहिजे. कमीत कमी 15 ते 20 मार्क तुमचे वाढायला पाहिजे पेपर 1 मध्ये. जर तुम्हाला 70च्या वर आताच पडत असेल तर तुम्हाला हे टेस्ट देण्याची काही गरज नाही. पण जर तुमचा स्कोर असा कमीत कमी असं तुम्हाला वाटत असेल 55 आणि 50 या दरम्यान थांबतोय तर तुम्ही जरूर या टेस्ट जॉईन करा. आता आपण क्वेश्चन कडे वळूया. पहिला प्रश्न आपला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर टर्निंग ताजमहल येलो. तर ताजमहलचा जो कलर आहे आपण न्यूज मध्ये कधी वाचला असेल की तो थोडासा पिवळसर पडतो आहे ताजमहल. तर त्याचं कारण काय आहे? तर त्याचं महत्वाचं कारण जे आहे तर ते आहे ऍसिड रेन, आम्ल वर्षा. हे लक्षात ठेवा. आम्ल वर्षा ज्यावेळेस ताजमहलवर पडते तर त्याचं जे कॉम्पोजिशन आहे आपण माहिती आहे की ते कॅल्शियमने बनलेला आहे. तो जो ताजमहलचे ज्या आपण फरशा म्हणतो तर त्या कॅल्शियम कार्बोनेटने जे बनलेले असतात तर त्याला ऍसिड जर टाकलं, आम्ल वर्ष जर टाकलं तर त्याचा कलर जो आहे तो पिवळसर होऊन जातो. आणि ते आम्ल वर्षासाठी रिस्पॉन्सिबल केमिकल जर तुम्ही बघितलं, आपला पहिल्या एपिसोड मध्ये आपण डिस्कस केलं की सल्फर डायऑक्साइड आणि दुसरं जे आहे नायट्रस ऑक्साइड, तर नायट्रोजन डायऑक्साइड. तर या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. हे पाण्याबरोबर मिसळून काय होतं तर ऍसिड बनतं. कुठलं H2SO4 बनतं, त्यालाच आपण म्हणतो सल्फ्युरिक ऍसिड म्हणतो. तर सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड या आम्लवर्ष मधले जे कॉम्पोनंट आहेत त्यामुळं ताजमहल जो आहे तो पिवळा पडतोय. तर लक्षात ठेवा सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तर पुढचा प्रश्न आहे हाय बीओडी इंडिकेट्स वॉटर इज. तर पाण्याचं जे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आपण म्हणतो ती जर जास्त असली तर ते काय दर्शवतं, हा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा की बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय. तर हा एक सूचकांक आहे की तुमच्या पाण्यात जे तुमचे ऑर्गॅनिक घटक आहेत त्यांचं डिकम्पोजिशन करण्यासाठी जे पाण्यातले जे
बॅक्टेरिया आहेत त्यांना किती ऑक्सिजन पाहिजे, तर त्यांना ऑक्सिजन जास्त पाहिजे. तर का? तर कारण पाण्यामध्ये जे ऑर्गॅनिक घटक आहे ते जास्त आहेत, म्हणजे पाणी जास्त दूषित आहे. तर जास्त जर बीओडी असला तर लक्षात ठेवा की पाणी जास्त दूषित आहे, एवढं लक्षात ठेवा. हाय हाय बीओडी मीन्स म्हणजे जास्त बीओडी म्हणजे पाणी पॉल्युटेड, आणि कमी बीओडी म्हणजे पाणी जे आहे ते शुद्ध आहे, पिण्यासाठी चांगलं आहे, एवढं लक्षात ठेवा. एवढ्या दोन गोष्टी हा फक्त तुम्ही लक्षात घ्या. हाय बीओडी वॉटर इज पॉल्युटेड, लो बीओडी म्हणजे वॉटर इज लेस पॉल्युटेड. तर आपलं करेक्ट आन्सर जे असेल ते पॉल्युटेड म्हणजे पाणी प्रदूषित आहे. आता तिसरं आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल इज रिलेटेड टू. तर मित्रांनो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे तो 1900, काही गोष्टी याबद्दल तुम्ही लक्षात घ्या, काही ना काही उलटे सुलटे करून प्रश्न विचारले जातात. 1989 साली इफेक्टिव्ह झाला हा, आणि त्यावेळेस त्याचे 46 सिग्नेचरी म्हणजे देश होते. आणि हा जो प्रोटोकॉल आहे तर तो ओझोन लेअर डिप्लेशन मध्ये जे कंपाऊंड किंवा जे केमिकल्स असतात त्यांचं जे प्रोडक्शन आहे त्याचं कमी फेजने ते कमी कमी करणं, या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा उद्देश होता. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की ओझोन लेअर डिप्लेशन साठी जे जे क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत त्यांचं हळूहळू फेज नुसार प्रमाण जे आहे तर प्रोडक्शन कमी करणे, हा त्याचा उद्देश होता. तर आता तर त्याचं जे मेन उत्तर असेल ते असेल ओझोन डिप्लेशन. हे लक्षात ठेवा, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल इज रिलेटेड टू सबस्टन्सेस टू फेज आउट दी सबस्टन्सेस, म्हणजे जे उत्पादन जे ओझोन लेअर डिप्लेट करतात अशा ज्या रसायनांचं उत्पादन कमी करणे, हा त्याचा उद्देश होता. आणि ते 1989 ला इफेक्टिव्ह झाले, ज्यावेळेस त्याचे 46 सिग्नेचरी आहेत. आता आपण पुढचा प्रश्न बघू. विच ऑफ द फॉलोइंग वेस्ट कॅन बी टर्न इनटू फर्टिलायझर. तर पुढील पैकी त्यांनी 4 आपल्याला वेस्ट दिले आहे, त्यातला कुठला कचरा खत आपण जे खतामध्ये रूपांतर केलं जाऊ शकतं, कुठल्या कचऱ्याचं खतामध्ये रूपांतर केलं जाऊ शकतं. तर हा जवळपास सोपा प्रश्न आहे. आपल्याला माहिती पाहिजे की बायोडिग्रेडेबल जे वेस्ट असतं त्याचं आपण एकदा त्याला व्यवस्थित कुजवलं तर त्याचा आपण खतामध्ये त्याचा वापर करू शकतो. तर आन्सर जे असेल ते बायोडिग्रेडेबल वेस्ट. पुढचा प्रश्न आपण बघू. पिकॉक इज कन्सिडर्ड इन विच पार्ट ऑफ बायोटिक कॉम्पोनंट. तर इथे विचारलंय की मोर हा कुठला घटक आहे, हा डिकम्पोजर आहे, प्रोड्युसर आहे की कंझ्युमर आहे. तर हे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपली जी अन्न साखळी आहे त्यात वेगवेगळे घटक असतात. पहिला म्हणजे उत्पादक किंवा आपण त्याला प्रोड्युसर म्हणू. प्रोड्युसर कोण आहे, तर सूर्यापासून सनलाइट घेऊन आपले जे प्लांट आहेत ते त्यांना आपण काय म्हणतो, प्रोड्युसर म्हणतो. हे लक्षात ठेवा, प्लांट प्रोड्युसर असतात. आता आपण एखादा जीव मेला किंवा एखादा प्लांट आपण स्वतः म्हणू की प्लांट ज्यावेळेस एखादं डेड झालं तर त्याला त्याचं डिकम्पोजिशन कोण करतं, तर जे सॉइल बॅक्टेरिया आपण म्हणू, सॉइलचे जे बॅक्टेरिया असतात तर त्यांना आपण काय म्हणतो, डिकम्पोजर. आता प्लांटला खाणारे जे असतील, कुणी असो, मनुष्य असो किंवा मग मोर असो किंवा पक्षी असो किंवा कुठलेही प्राणी असो, त्यांना आपण काय म्हणतो, कंझ्युमर. तर मोर कुठल्या घटकात मोडेल, तर त्याचं करेक्ट आन्सर जे आहे तर पिकॉक किंवा मोर हा जो आहे तो कंझ्युमर आहे. एवढं लक्षात ठेवा. प्लांट उत्पादक, सॉइल बॅक्टेरिया जे असतात जे आपले डिकम्पोजिशन करतात, तर त्या डिकम्पोजर आणि जे मोर किंवा पक्षी प्राणी मनुष्य हे सर्व कुठे आले, कंझ्युमर मध्ये आले. एवढं लक्षात ठेवा. द करेक्ट आन्सर इज मोर, हा जो आहे तो कंझ्युमर मानला जाईल. आता 6वा प्रश्न आहे, सुनामी कशामुळे होते. तर मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे की सुनामी याचं जे मेन कारण आहे ते समुद्रात जर कुठे भूकंप झाला, तर मी जस्ट तुम्हाला एक सिंपल एक डायग्राम काढून दाखवतो, जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही हे करा की हा समुद्र धरा आणि हे आपली काय आहे, तर ही जी जमिनीची पातळी धरा. जेव्हा समुद्रात इथे कुठे भूकंप आला तर काय होतं, अ, समुद्राची इथे एक भेग झाली किंवा एक मोठी अशी दरी निर्माण होते समुद्रात आत. तर काय होतं, हे जे पाणी आहे पूर्ण पाणी इकडे जातं, राईट, पूर्ण फोर्स निसी आतमध्ये जातं दरी निर्माण होऊन. आणि ज्यावेळेस तो रिटर्न त्याचा फोर्स ज्यावेळेस पडेल तर त्यावेळेस पाणी कसं वर जातं. तर हे लक्षात घ्यावा की ज्यावेळेस समुद्रात भूकंप होतो त्यावेळेस समुद्रात कुठे दरी पडली तर सर्व पाणी किनाऱ्यावरचं, आधी हे पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस सुनामी येत असते तर त्यावेळेस एक त्याचं महत्वाचं इंडिकेटर काय असतं, तुमचं जे समुद्रावरचं जे पाणी आहे ते आपण त्याला काय म्हणतो, ओहोटी म्हणतो. म्हणजे ओहोटी येते, आधी खूप मोठी ओहोटी येते, म्हणजे पाणी सर्व जवळपास इकडे जातं आणि लगेच पाणी काय होतं,
वर जातं. तर हे लक्षात घ्या, समुद्रात जेव्हा भूकंप होतो, अंडर सी अर्थक्वेक, समुद्राच्या आतमध्ये जर भूकंप झाला तर सुनामी येते. आता पुढचा प्रश्न बघू. ओझोन इज प्रेझेंट इन विच लेअर ऑफ ऍटमॉस्फिअर. मित्रांनो, हे पण लक्षात घ्या की आपल्या ज्या ऍटमॉस्फिअरच्या ज्या लेअर आहेत, तर त्या पण तुम्ही लक्षात घ्या. पहिली जी लेअर आहे ती 12 किलोमीटर पर्यंत असते, तिचं नाव आहे ट्रोपोस्फिअर. दुसरी 50 पर्यंत असते, तिचा असतो स्ट्रॅटोस्फिअर. आणि चौथी 90 पर्यंत असते, तिचं असतं मेझोस्फिअर. 800 किलोमीटर पर्यंत असते ती थर्मोस्फिअर. आणि 3000 किलोमीटर पर्यंत काय असतं, ती एक्झोस्फिअर. तर एक्झोस्फिअर मध्ये आपले जे काय म्हणतो आपण त्याला, उपग्रह वगैरे तिथे सोडले जातात, आणि विमान वगैरे जे आहेत ते ट्रोपोस्फिअर मध्येच असतात. आणि जी ओझोन लेअर आपण जी म्हणतो, ती ओझोन ही कुठं आहे, तर ओझोन जे आहे ना, लोअर स्ट्रॅटोस्फिअर. तर एवढं लक्षात घ्या, ओझोन जे आहे ते जवळपास इथे असतं, लोअर स्ट्रॅटोस्फिअर जे आहे, तर हे करेक्ट आन्सर आहे त्याचं. आणि ओझोनचा आणखीन फॉर्म्युला काय आहे, तर ओझोनचा फॉर्म्युला आहे O3. हे पण तुम्ही लक्षात घ्या. तर ऑक्सिजन पासून काय बनतो, ओझोन बनतो. जो ऑक्सिजन असलं त्याच्यावर युव्ही लाईट पडले की त्याचं ओझोन बनतो. ह्याच्या गोष्टी लक्षात ठेवा. तर याचा करेक्ट आन्सर असेल वातावरणातील स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जो आहे तर आपला ओझोन असतो. आता पुढची प्रश्न आहे, हा पण महत्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं 2018 साली पेपर 1 मध्ये विचारला गेला. तर ह्या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की म्हणजे रेसिडेन्शियल एरिया, म्हणजे जे आपण काय म्हणतो, रेसिडेन्शियल एरियामध्ये आवाजाची जी उच्चतम आणि लोअर म्हणजे कमीत कमी पातळी किती आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या की त्याला लिमिट असतं. प्रत्येक पॉल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे त्यांनी एक, सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्डनी एक लिमिट ठरवून दिली आहे. तर मी तुम्हाला सांगतो की जी याच्यासाठी रेसिडेन्शियल साठी आपण आधी बघू, तर ती आहे 55 to 45. म्हणजे याचा अर्थ काय, डीबी म्हणजे काय, डिसिबल. तर कधी कधी हा प्रश्न पण विचारला जातो की ध्वनी मोजण्याचं एकक काय, तर ते डेसिबल आहे. तर हे झालं रेसिडेन्शियल एरियामध्ये. दुसरी काय आहे, कमर्शियल एरिया, राईट, मॉल्स वगैरे वगैरे ह्या गोष्टी. तर कमर्शियल एरियामध्ये पण याची लिमिट किती आहे, ती आहे 65 ते 55. हे लक्षात ठेवा. आणि तिसरा जो एरिया झाला तो म्हणजे इंडस्ट्रियल एरिया. तर तीन याच्यात जी अप्पर आणि जी सुरुवातीची ती म्हणजे हाय लिमिट, अप्पर लिमिट, ही लोअर लिमिट. एवढं लक्ष, लोअर लिमिट नाही म्हणू शकत आपण. ही काय झाली, दिवसाची लिमिट, राईट. 55 जी आहे ते दिवसा, आणि रात्री किती, 45. तर दिवसा कमर्शियल एरियामध्ये 65 आणि रात्री 55. आणि जी याच्यासाठी आपण काय म्हणतो, इंडस्ट्रियल एरियामध्ये दिवसाची लिमिट आहे ती 75 डेसिबल, आणि रात्रीची जी लिमिट आहे ती 65 डेसिबल. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर करेक्ट आन्सर इथं जे आपल्याला विचारलंय ते रेसिडेन्शियल एरियामध्ये विचारलंय. तर करेक्ट आन्सर असेल ते 55 ते 45. तर आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते 55 ते 45. आणि या तिन्ही पण लिमिट तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, तर इथं इंडस्ट्रियल एरियामध्ये, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, इंडस्ट्रियल एरियामध्ये लिमिट किती आहे, 75 ते 70 डेसिबल. हे लक्षात ठेवा. तर उत्तर जे आहे ते आहे. आणि 10वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर वॉटर पॉल्युशन. तर पाण्याचं जे प्रदूषण आहे ते खालीलपैकी कुठल्या घटकामुळे होतं ते आपल्याला सांगायचंय. पहिलं म्हणजे हायड्रोकार्बन, हायड्रोकार्बनमुळे होतं. दुसरं म्हणजे ॲनिमल वेस्ट, त्यामुळे पण होतं. हेवी मेटलमुळे पण होतं. तर आपला जो करेक्ट आन्सर असेल ते ऑल ऑफ दी अबोव. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. पहिला प्रश्न आजचा आहे तो, रिसर्च प्रॉब्लेम इज फिजिबल ओनली वेन. तर रिसर्च प्रॉब्लेम आपण समस्या जी सोडवता येणे किंवा असा प्रॉब्लेम शोधणे की तो कसा पाहिजे, काय त्याचे काय क्वालिटीज पाहिजे. फर्स्ट थिंग इज इट शुड बी रिसर्चेबल. म्हणजे आपण रिसर्चेबल म्हणजे काय म्हणू, की तो होण्याजोगा पाहिजे. होण्याजोगा म्हणजे कसं, की आपल्याकडे कमीत कमी त्याचा प्लॅन ऑफ ऍक्शन किंवा रिसर्च मेथोडॉलॉजी आपण म्हणतो ती रेडी पाहिजे, की त्या पद्धतीने तो रिसर्च आपण त्याला टार्गेट करणार आहे. जर आपल्याला रिसर्च प्रॉब्लेम घ्यायचा आहे, जसं कोणीतरी सोशल सायन्सचा विद्यार्थी आहे आणि तो एक आहे की म्हटलं की मला एखादा ड्रग्ज बनवायचा आहे केमिस्ट्रीमध्ये, तर हे म्हणजे ते रिसर्चेबल नाहीये, राईट, प्रॅक्टिकल नाहीये. तर इट शुड बी रिसर्चेबल, हे बरोबर आहे. अँड इट इज अ न्यू अँड ऍड समथिंग टू द नॉलेज. ऑफकोर्स आपण आपल्याला एक रिसर्च आणि स्टडी या दोन गोष्टीमध्ये लक्षात ठेवा. रिसर्च म्हणजे काय,
काहीतरी शोधणे म्हणजे काहीतरी रिसर्च करणे, आणि स्टडी म्हणजे काय, काहीतरी माहिती करून घेणे. आपण जो आता तुम्ही आपण हे जे माझं लेक्चर ऐकू राहिले, तर याला काय म्हणू आपण, स्टडी म्हणू. हा काय रिसर्च नाही, मी तुम्हाला शिकवतोय हा पण एक स्टडीच आहे. हा काय रिसर्च नाही. रिसर्च म्हणजे नवीन काहीतरी शोधणे. तर इट इज अ न्यू अँड ऍड समथिंग टू द नॉलेज. म्हणजे स्टडी नाही, हा रिसर्च म्हणजे काय, आपल्याला काहीतरी नवीन ऍड करणे म्हणजे काय असेल, रिसर्च असेल. तर एक बरोबर आहे हे पण. आणि इट हॅज युटिलिटी अँड रिलेव्हन्स. आणि हा एक फार महत्वाची गोष्ट आहे, युटिलिटी अँड रिलेव्हन्स. म्हणजे जसं आज एक सिंपल आपल्याला एक्झाम्पल सांगतो की सध्या कोरोना व्हायरस जे इम्पॅक्ट फार जास्त आहे आपल्या जगावर, म्हणजे पूर्ण वर्ल्ड मध्ये. आणि आता रिलेव्हन्स म्हणजे काय, त्या रिलेटेड जर काही ड्रग्स किंवा त्या रिलेटेड जो रिसर्च होईल त्याला आपण काय म्हणतो, रिसर्च रिलेव्हन्स होईल. आणि त्याची युटिलिटी पण खूप असेल, तर त्याला युटिलिटी आणि रिलेव्हन्स या दोन गोष्टी पण पाहिजे. तर आपला आन्सर काय होईल, रिसर्च प्रॉब्लेम इज फिजिबल. म्हणजे तर या सर्व क्वालिटी रिसर्च प्रॉब्लेम मध्ये असायला हव्यात, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न बघू. द व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी ऑफ अ रिसर्च विल बी ऍट स्टेक. तर संशोधनाची जी वैधता आणि आपण विश्वासार्हता जी म्हणतो ती कधी धोक्यात येईल, त्यांनी विचारले. तर लक्षात ठेवा, ऑथर हु इज अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन इज बायस्ड. बायस्ड म्हणजे काय, पूर्व दूषणाग्रहित, काय ते मराठी वर्ड असेल तसं. आणि इनकॉम्पिटंट म्हणजे त्यात एक कॉम्पिटन्सी नसेल, म्हणजे काम करण्याची त्याची स्वतःची लायकी नसेल. आणि डिसऑनेस्ट म्हणजे काय, प्रामाणिक नसेल. तर हे जर असलं तर त्याची नक्कीच ती धोक्यात येईल. पहिली गोष्ट काय, ते पूर्वग्रह दूषित नकोय. दुसरं इनकॉम्पिटंट नकोय आणि डिसऑनेस्ट नकोय. आणि बी जे आहे, द इन्सिडेंट वॉज रिपोर्टेड आफ्टर लॉंग पिरियड ऑफ टाइम फ्रॉम दॅट ऑफ इट्स ऑकरन्स. म्हणजे आधी हा इन्सिडेंट झालेला आहे आणि आपण परत सेम गोष्ट आपण रिपीट करतोय. तर याला काय होईल, त्याला पण आपण फक्त आता ते आपण फक्त नवीन काहीतरी म्हणजे नवीन म्हणून सांगतोय, तर हे पण चालणार नाही रिसर्च मध्ये. इट शुड बी न्यू रिपोर्ट, राईट. आणि रिसर्चर हिमसेल्फ इज नॉट कॉम्पिटंट इनफ टू ड्रॉ लॉजिकल कंक्लुजन. तर हे पण फार बरोबर आहे. जर एक्सपर्ट रिसर्च आणि बिगिनर रिसर्च, आपण जर स्वतः लॉजिकल आपल्या जी फाइंडिंग आहे किंवा रिसर्च त्याच्याद्वारे जर व्यवस्थित कंक्लुजन पण देऊ शकलो नाही, किंवा चुकीचं कंक्लुजन तरी तरी रिसर्चची जी वैधता आहे किंवा विश्वसनीयता आहे ती धोक्यातच येईल. तरी लक्षात घ्या, ऑल ऑफ दी अबोव हे करेक्ट आन्सर असेल. आता पुढे आपण बघू. रिसर्च इज बेस्ड अपॉन. तर मित्रांनो, रिसर्च कधी पण लक्षात ठेवा, आपला तिसरा प्रश्न आहे की रिसर्च हा सायंटिफिक मेथड किंवा सायंटिफिक मेथडनेच केला जातो, हे लक्षात ठेवा. कुठलं, रिसर्च इज ऑलवेज बेस्ड ऑन सायंटिफिक मेथड. म्हणजे रिसर्च म्हणजे दुसरा काही त्याला आपण पर्याय नाहीये त्यात. तर पुढचा प्रश्न आपण बघू. रिसर्च शुड बी. आता रिसर्च जसं की आपण बघितलं की रिसर्च कसा पाहिजे, इट शुड हॅव सम ऑब्जेक्टिव्ह, राईट. जसं मी कोरोना व्हायरसचं एक एक्झाम्पल दिलं. नंतर इट शुड बी व्हॅलिड, म्हणजे त्याची वैधता ही फार महत्वाची असते. काही पण आपण मॅनिप्युलेशन किंवा चुकीची माहिती आपल्याला चालेल नाही. आणि रिलायबल म्हणजे कसं, तुम्ही आज काही रिसर्च केला, सेम कंडिशन मध्ये जर दुसऱ्याने केला त्याला दुसराच रिझल्ट येतोय, तर त्याला आपण रिलायबिलिटी नाही असं म्हणू. पण रिसर्च कसा पाहिजे, आज तुम्ही जर सेम सेट ऑफ कंडिशन्स असल्या तर तो परत जर रिपीट केला गेला तो एक्सपेरिमेंट किंवा ती स्टडी, तर ते सेमच रिझल्ट यायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, रिलायबल. तर रिसर्च शुड ऑलवेज बी रिलायबल. तर सगळ्या क्वालिटी काय आहेत, ऑल ऑफ दी अबोव. रिसर्च शुड ऑलवेज हॅव शुड बी ऑब्जेक्टिव्ह, इट शुड बी व्हॅलिड अँड इट शुड बी रिलायबल, राईट. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. रिसर्च इज ऑलवेज. तर रिसर्च मध्ये काय, एक्सप्लोरिंग द न्यू नॉलेज, हे पण बरोबर आहे. जसं मी आधी सांगितलं की आपण जर काही गोष्टीची माहिती करतो त्याला आपण स्टडी म्हणतो. आणि एक्सप्लोरिंग द न्यू नॉलेज म्हणजे काय, तर रिसर्च. व्हेरीफाईंग द ओल्ड नॉलेज, हे पण रिसर्चचाच भाग असतो. व्हेरिफिकेशन, कळलं. व्हेरिफिकेशन मध्ये पण आपल्याला काय एक्सपेरिमेंट करावे लागतील किंवा स्टडी करावं लागेल, डाटा स्टडी करावं लागेल. तर व्हेरिफिकेशन इज ऑल्सो पार्ट ऑफ रिसर्च. फिलिंग द गॅप बिटवीन द नॉलेज. तर काही दोन गोष्टी माहिती आहे पण त्यांच्या मधला जो दुवा आपण म्हणतो तो माहिती नाही, तर त्याला पण काय, तो पण एक रिसर्चच आहे. तर करेक्ट आन्सर काय असेल, ऑल ऑफ दी अबोव. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. आयडेंटिफाय द अनएथिकल प्रॅक्टिस ऑफ अ रिसर्चर फ्रॉम द फॉलोइंग. आता आपल्याला खाली एक अनैतिक
प्रॅक्टिस किंवा जी आपण काय म्हणू मूल्यांना धरून नसलेली प्रॅक्टिस दिली आहे खालीपैकी, तर त्यातली आपल्याला ओळखायची की अनैतिक प्रॅक्टिस कुठली? अवॉइडिंग प्लॅजरिझम. तर प्लॅजरिझम म्हणजे आपण काय म्हणतो, तर साहित्य चोरी किंवा असं आपण म्हणता येईल त्याला. तर हे अवॉइड करायला पाहिजे. कुणाचंही आपण मटेरियल घेणं किंवा कुणाचंही काम घेणं आणि त्याला रेफर न करणं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? प्लॅजरिझम म्हणतो. अवॉइडिंग डुप्लिकेशन. डुप्लिकेशन म्हणजे काय? कोणीतरी एखादं काम केलंय, फक्त तुम्ही थोडस बदल करून ते काम पब्लिश करता, त्याला काय म्हणतात? डुप्लिकेशन. तर ते सुद्धा अवॉइड करायला पाहिजे. तर ह्या चांगल्या अवॉइडिंग रिलायबल इन्फॉर्मेशन. आता इथे फार महत्वाचं आहे, रिलायबल इन्फॉर्मेशन. मी आधीच सांगितलं, रिसर्च शुड बी रिलायबल. आणि आपल्याला इथं अवॉइड नाही करायचं, ऍक्च्युली वी नीड टू ऍड रिलायबल इन्फॉर्मेशन पाहिजे. तर इथे काय लिहिलंय? अवॉइडिंग रिलायबल इन्फॉर्मेशन. तर हे काय असेल आपलं? रॉंग आन्सर असेल. अवॉइडिंग मॅनिप्युलेशन पण आपण मागच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं तर मॅनिप्युलेशन कधीही रिसर्च मध्ये करू नये. तर हे बरोबर अवॉइड करायला पाहिजे. पण अवॉइडिंग रिलायबल इन्फॉर्मेशन चुकीचं आहे, तर ही चुकीची प्रॅक्टिस आहे. तर करेक्ट आन्सर काय असेल? सी. आता आपण पुढचा प्रश्न बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ऍज अ प्लॅजरिझम. आता परत मित्रांनो, ह्या ज्या लेक्चर याच्यात मी सर्व रिसर्च इथिक्स आणि प्लॅजरिझम या दोन याच्यावर क्वेश्चन घेतले. तर तुमचा तो एकदा क्लिअर झाला की कदाचित जास्त करून यातनं एक प्रश्न नक्कीच होतो, रिसर्च इथिक्स आणि प्लॅजरिझम या दोन गोष्टीवर. तर ते थोडंसं आपण कन्सेप्ट क्लिअर केला तर आपल्याला फायदा होईल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ऍज अ प्लॅजरिझम. तर पुढच्यापैकी कुठली? आता प्लॅजरिझमला मराठी वर्ड वाङ्मय चौर्य असं काहीतरी वर्ड आहे. तर आपण कमेंट मध्ये जर कोणी लिहू शकलं मला काय एक्झॅक्ट वर्ड आहे तर चांगलं होईल. तर पुढील पैकी कोणती प्लॅगरिझम मानली जाणार नाही? तर मेक यूज ऑफ वर्क ऑफ अनदर पर्सन अँड मिस रिप्रेझेंट इट इन युअर ओन. आता याला हे तर प्लॅगरिझम आहे, तुम्ही कुणाचं तरी वर्क घेताय आणि ते स्वतःचं म्हणून दाखवताय, राईट? तर हे काय झालं? प्लॅजरिझम. हे प्लॅजरिझमची डेफिनेशन आहे की तुम्ही दुसऱ्याचं वर्क घेता, त्याला त्याचं क्रेडिट न देता तुम्ही स्वतःचं म्हणून सांगता, म्हणजे काय? ते प्लॅजरिझम. आता ड्रॉइंग द कंटेंट फ्रॉम द वर्क ऑफ अनदर विदाउट एक्नॉलेजिंग द सोर्स. तर हे पण आपण काय करतोय तिथे? त्याला एक्नॉलेज करत नाही, म्हणजे हे पण काय झालं? प्लॅजरिझम. आणि पॅराफ्रेझिंग टू क्लोजली टू द ओरिजिनल टेक्स्ट. जसं की काही कसं असतं, एखाद्या आर्टिकल मध्ये, जर साधा एक्झाम्पल मी सांगतो की जर फेसबुकवर एखादीची पोस्ट असली किंवा कुठे न्यूजपेपर मध्ये एखादं आर्टिकल असलं, तुम्ही जर ते कॉपी केलं आणि थोडस त्यात काही पॅराफ्रेज म्हणजे काय थोडासा बदल केला की ते वाक्य तर सेम नाही पण मिनिंग तेच आहे, राईट? तुम्ही फक्त काय झालं, तुम्ही थोडेसे सेंटेन्सेस चेंज केले, तर ते पॅराफ्रेजिंग इज ऑल्सो ए प्लॅजरिझम. आता कुठली? हे तिन्ही पण काय येतात? प्लॅजरिझम. दिस अँड दिस. आता आपण काय प्लॅजरिझम नाहीये ते बघू. आता शेवटचा आन्सर हे बरोबर आहे. ड्रॉइंग द कंटेंट फ्रॉम द अनदर वर्क. दुसऱ्याचं वर्क घेणे. अडॅप्टिंग विथ ड्यू एक्नॉलेजमेंट. एक्नॉलेजमेंट जर आपण दिली की हा हे वर्क याने केलंय किंवा या ऑथर पासन किंवा या एजन्सी पासन त्यांनी ते वर्क घेतलं, ते आम्ही घेतलंय, तर त्याला आपण काय म्हणू? तर तिथे आपण प्लॅजरिझम मानलं जाणार नाही. तर हे लक्षात ठेवा. तर करेक्ट आन्सर काय असेल? डी. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. बिब्लिओग्राफी रेफर्स टू. आपण मागच्या याच्यात बिब्लिओग्राफी एक प्रश्न घेतला होता. तर बिब्लिओग्राफी काय असते? जे आपण ट्रू लिस्ट ऑफ सोर्सेस यूज इन द रिपोर्ट वेअर दे कॅन बी फाउंड. तर आपण जसं की मी सांगितलं, एखादा कुठलाही तुम्ही पॉईंट जर रिसर्च पेपर किंवा जर्नल मध्ये लिहिला तर त्याला काहीतरी रेफरन्स द्यावा लागतो. तो रेफरन्स म्हणजे आपण या पेपर मधनं किंवा या सोर्स मधनं ते घेतलं, तर त्याची एक लिस्ट बनते, राईट? अशा तुम्ही जेवढे पॉईंट, जेवढे मुद्दे किंवा जेवढे तुम्ही थेअरी तिकडे मांडताल, तर तेवढ्याची एक लिस्ट बनल. जेवढे रेफरन्स, त्याला त्या लिस्ट ऑफ रेफरन्सेसला काय म्हणतो आपण? बिब्लिओग्राफी म्हणतो. लक्षात ठेवा, लिस्ट ऑफ सोर्सेस एवढं लक्षात ठेवा. लिस्ट ऑफ सोर्सेस यूज इन द रिपोर्ट अँड वेअर दे कॅन बी फाउंड. आता आपण पुढचा प्रश्न बघू. व्हॉट इज द हायपोथेसिस? तर मित्रांनो, हायपोथेसिस काय असतं? तर एक टेंटेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय की आपण त्याला गृहीतक म्हणतो. तर गृहीतक म्हणजे काय? एक टेंटेटिव्ह स्टेटमेंट असते आणि ते व्हेरीफाय केलेली नसते ती स्टेटमेंट. तर हायपोथेसिस एकदा तुम्ही मांडला तर ते व्हेरीफाय करण्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून तुम्ही ती टेस्ट व्हॅलिडेट करू शकता. तर त्याला काय म्हणतात? टेंटेटिव्ह स्टेटमेंट दॅट नीड्स ए व्हॅलिडिटी. आता आपण पुढचा प्रश्न बघू. 20वा प्रश्न आहे,
इम्पॅक्ट फॅक्टर इन द रिसर्च इज लिंक टू. तर मित्रांनो, इम्पॅक्ट फॅक्टर हा कशाशी निगडीत असतो? तर इम्पॅक्ट फॅक्टर हा रिसर्च जर्नलशी निगडीत असतो. एवढं लक्षात ठेवा. इम्पॅक्ट फॅक्टर जेव्हा आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे की रिसर्च जर्नल हा, जेवढा इम्पॅक्ट फॅक्टर जास्त तेवढं त्या जर्नलची जी व्हॅल्यू म्हणतो आपण ती व्हॅल्यू जास्त असते. आणि त्याचं जे रिलेशन असतं ते सायटेशनवर डिपेंड असतं. ज्याला जास्त सायटेशन असतात, थोडंसं कॉम्प्लेक्स असतं ते जे कॅल्क्युलेशन, पण एवढं लक्षात ठेवा, ज्याची जास्त सायटेशन असते त्याचा जास्त इम्पॅक्ट फॅक्टर असतो, आणि ज्याचं जास्त इम्पॅक्ट फॅक्टर असतो त्याचं वेटेज जास्त असतं, म्हणजे त्याची डिमांड जास्त असते. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. तर आपला पुढचा जो प्रश्न आहे तो आहे पॉल्युटंट रिस्पॉन्सिबल फॉर ओझोन होल. मित्रांनो, ओझोन होल बद्दल आपण बहुतेक गोष्टी जाणून घ्या. जर ओझोन छिद्र जे होण्यास कुठलं प्रदूषक जबाबदार असतं असं विचारलं आहे, तर लक्षात ठेवा क्लोरोफ्लोरोकार्बन. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहे त्याचा सोर्स काय असतं, तर त्याचा सोर्स असतो आपल्या घरात जे रेफ्रिजरेटर किंवा जे कूलिंग जेवढे इन्स्ट्रुमेंट असतात त्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन हा गॅस वापरला जातो. तर एवढं लक्षात ठेवा, पॉल्युटंट रिस्पॉन्सिबल फॉर ओझोन होल आर क्लोरोफ्लोरोकार्बन. हवा विच ऑफ द फॉलोइंग इज एअर पोल्युशन इंडिकेटर. तर मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की लायकेन्स जे आहेत ते अ, जे हवा प्रदूषण किंवा वायू प्रदूषण ज्याला आपण म्हणतो त्याचं ते इंडिकेटर आहे. समजा तर लायकेन्स जे असतात ते ग्रो होतात, आणि त्याला ग्रो होण्यासाठी जो आहे तर हवेमध्ये जे अगर न्यूट्रिनंट किंवा आपण जे हवेचे जे न्यूट्रिनंट घटक जर असेल तर ते चांगले ग्रो होतात. याचा अर्थ असा आहे की जर हवेत जर न्यूट्रिनंट घटक जर कमी असले तर लायकेन्सची जी ग्रोथ आहे ती कमी असेल, आणि जेव्हा त्याची ग्रोथ कमी असेल तेव्हा आपण म्हणू शकतो की हवा जी आहे ती प्रदूषित झाली आहे. हे लक्षात ठेवा. तर लायकेन कमी असले तर त्याची हवा जी आहे तर ती वायू प्रदूषण जास्त आहे, आणि जर लायकेनची ग्रोथ आपल्या एरियामध्ये जास्त असेल तर याचा अर्थ असा की हवा प्रदूषण किंवा वायू प्रदूषण जे कमी आहे, आपल्याकडची जी हवा आहे ती शुद्ध आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. लायकेन ची ग्रोथ जास्त तर वायू प्रदूषण कमी, आणि लायकेनची ग्रोथ कमी तर वायू प्रदूषण जास्त. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढचा प्रश्न आहे, हा जो प्रश्न आहे तो पर्टिक्युलर मॅटर यावर आहे. तर खालीलपैकी कुठला पर्टिक्युलर पातळ कण हवेच्या प्रदूषणासाठी जबाबदार असतो? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पर्टिक्युलर मॅटर जे जनरली असतात ते असतात 2.5 टू 10 मायक्रॉन. तर हे लक्षात घ्या, मायक्रॉन हे युनिट असतं त्याचं. आणि सगळ्यात जो धोकादायक हवेच्या प्रदूषणासाठी आहे तर तो आहे 2.5 मायक्रॉन. तर हे लक्षात ठेवा की 2.5 मायक्रॉन पर्टिक्युलर मॅटर त्याचं जे युनिट आपण म्हणतो ते पर्टिक्युलर मॅटर म्हटलं जातं, त्याला PM 2.5 हा सगळ्यात घातक आहे हवेच्या प्रदूषणासाठी. आणि पर्टिक्युलर मॅटर म्हणजे काय, तर हवेचं एक सस्पेन्शन तयार होतं, धूळ असो किंवा काही केमिकल्स असो त्याबरोबर एक सस्पेन्शन तयार होतं, आणि ते हवेत असतं, तर त्याला आपण काय म्हणतो, पर्टिक्युलर मॅटर. आणि त्यात हे लक्षात ठेवा की त्याचं जी रेंज असते, त्याची जी साईज असते, ते आपण साईज म्हणू, ते साईज असते ती 2.5 टू 10 मायक्रॉन. आणि सगळ्यात घातक आरोग्यासाठी जे आहे तर ते 2.5 हा लक्षात ठेवा. ह्या गोष्टी, त्याची रेंज असते 2.5 टू 10, आणि त्याचं युनिट जे असतं ते मायक्रॉन. आणि जे सगळ्यात घातक जसं की मी आधी म्हटलं 2.5 असेल. तर आपण पुढचा प्रश्न बघूया आता. पुढचा प्रश्न आहे, बायोमॅग्निफिकेशन काय सूचित करते? तर मित्रांनो, बायोमॅग्निफिकेशन, तर तुम्ही इथे एकदम लक्षात घेतलं तर मॅग्निफिकेशन म्हणजे काय, एखादी गोष्ट जास्त म्हणजे आपण मॅग्निफाईंग लेन्स म्हणतो, तर तुम्हाला ती गोष्ट जास्त दिसते. तर एखादं अन्न साखळीत एकदम सुरुवातीच्या ज्या स्टेज मध्ये असतं तर ते पेस्टिसाइड झालं किंवा टॉक्झिन झालं, ते मॅग्निफाईंग होऊन आपल्यापर्यंत किंवा जे वरच्या लेवलचे जे अन्न साखळीतले घटक आहे त्यांच्यापर्यंत त्याचं प्रमाण खूप वाढणं, त्याला आपण मॅग्निफिकेशन म्हणतो. जसं की एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे देतो. एक DDT म्हणून केमिकल आहे, जर पाण्यात असलं तर त्याचं फक्त 0.003 ppm ते असतं. हे पाणी जर आपण प्यालो किंवा एखादा बर्ड प्यालं तर हे नेग्लिजिबल आहे, इतकं आपल्या बॉडीत त्याचा काहीही फरक होणार नाही. जर आपण एवढं हे पाणी प्यालो तर त्याने काही फरक होणार नाही. पण तेच जर झू प्लॅन्क्टॉन जे असतात, छोटे छोटे जे कीटक असतात पाण्यात, ते एकदा खातात, त्यानंतर यांच्याकडे जे येतं त्याचं जे
कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढत जातं आणि त्यानंतर छोटे मासे जे असतात ते जेव्हा या झू प्लॅंक्टन छोटे कीटक खातात तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन 0.5 होतं आणि त्यानंतर जेव्हा मोठा फिश त्याला खातो तर त्याचं होतं 2 ppm. हे लक्षात घ्या 2 ppm. आणि जर हाच फिश जर आपण खाल्ला तर आपल्यात पण आता इथे जो आहे तर हाच फिश जर माणसाने खाल्ला किंवा एखाद्या ह्युमनने खाल्ला तर इथं जे प्रमाण असेल ते खूप डेंजरस असेल. त्याप्रमाणे फक्त पाणी जर आपण प्यायला असतो तर त्याने प्रमाणात काही फरक पडला नसता. तर बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय, एखाद्या टॉक्झिनचं पेस्टिसाइडचं जे अन्न साखळीत एकदा त्याचा शिरकाव होऊन प्रायमरी सोर्स मध्ये तर शेवटच्या सोर्स मध्ये त्याचं प्रमाण खूप जास्त वाढणे त्याला आपण काय म्हणतो, बायोमॅग्निफिकेशन. सॉइल इरोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय. तर मित्रांनो जमिनीची धूप आपण म्हणतो. जर जमिनीची धूप म्हणजे एक सिंपल भाषेत मी तुम्हाला माती आपली जी आहे ती वाहून जाते त्याला आपण काय म्हणतो, जमिनीची धूप झाली असं म्हणतो. जी आपली जी सुपीक माती असते वरचा थर तो ज्यावेळेस वाहून जातो किंवा जो ज्यावेळेस निघून जातो त्याला आपण काय म्हणतो, जमिनीची धूप झाली म्हणजे सॉइल एरोजन झालं. तर ते कसं थांबवता येईल हे कुणी पण सांगू शकतं. समजा जर आपण साधं गवत जरी आपल्या अंगणात टाकलं तर तिथे पाऊस झाला तर माती वाहून जाऊ शकणार नाही, राईट. सिंपल आहे. म्हणजे त्याचा अर्थ जर जास्त झाडं असली तर आपली माती वाहून जाणार नाही, जमिनीची धूप होणार नाही. तर डिफॉरेस्टेशन म्हणजे काय, तर डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड. तर जंगलतोड जर जास्त असली तर जमिनीची धूप वाढणार. तर त्यामुळे जंगलतोड जर असली तर जमिनीची धूप त्याने कमी होणार नाही. आणि जर कन्स्ट्रक्टिंग डॅम कन्स्ट्रक्शन साठी सुद्धा आपल्याला फार इव्हन कन्स्ट्रक्ट करण्यासाठी पण फार झाडं तोडावी लागतात. बहुतेक भूभाग जो आहे तो आपल्याला त्याचं ते अर्थिंग करावं लागतं. म्हणजे बहुतेक माती वगैरे फार फार काही गोष्टी तिथे येतात, तिथं पण जमिनीची धूप रोखली जाऊ शकणार नाही. तर फॉरेस्टेशन जसं की म्हटलं, जर तुम्ही अफॉरेस्टेशन म्हणजे झाडांची लागवड केली, जमिनीचं आपण गवत किंवा काही गोष्टी तिथे लागवड केल्या तर जमिनीची धूप नक्कीच रोखली जाऊ शकते. तर लक्षात ठेवा, अफॉरेस्टेशन मुळे आपण जमिनीची धूप रोखू शकतो. तर करेक्ट आन्सर काय असेल, अफॉरेस्टेशन. आता पुढचा प्रश्न बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍसिड रेन. तर आम्ल वर्षा साठी काय कुठला घटक जबाबदार आहे किंवा कुठला जो केमिकल आपण म्हणतो किंवा रसायन जबाबदार आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, आम्ल वर्षा म्हणजे काय, तर सल्फ्युरिक ऍसिड. एवढं लक्षात ठेवा, सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड या दोन ऍसिड मुळे आम्ल जेव्हा आपल्या जेव्हा पाऊस पडतो जर पाण्यात या ऍसिडचं प्रमाण जास्त असलं तर आपण काय म्हणतो, तर ती आम्ल वर्षा आहे किंवा ऍसिड रेन आहे. तर ते कसं होतं, जर आपलं मेन जो पाऊस किंवा रेन आहे तो काय आहे, वॉटर आहे. तर वॉटर मध्ये जर सल्फर डायऑक्साईड जर मिक्स झालं तर तो काय होणार, सॉरी या सल्फर डायऑक्साईड मिक्स झालं तर आपल्याला H2SO4 तयार होणार म्हणजे काय, आम्ल वर्षा. आणि नायट्रोजन डायऑक्साईड सुद्धा आपण त्यात जर वॉटर जरी टाकलं तरी पण इथे काय होईल, HNO3 तयार होईल. HNO3 सॉरी, तर मी हे जर वेगळं लिहिलंय. तर HNO3 आणि सल्फर ट्रायऑक्साईड सुद्धा आपल्याला काय देईल, जर त्यात वॉटर टाकलं तर तिथे पण आपल्याला H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड या दोन गोष्टी आपल्याला मिळतील. तर आणि जो खाली पडणारा पाऊस असेल तो असेल ऍसिड पाऊस असेल. तर लक्षात ठेवा, आम्ल वर्षासाठी जे जबाबदार घटक आहेत ते आहेत सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईड. तर आपलं उत्तर काय असेल, तर ऑल ऑफ द अबो. मला वाटलं, आय होप तुम्हाला हे कळलं असेल. आता पुढचा प्रश्न बघू. अल्गल बूम रिझल्ट्स इन. तर मित्रांनो अल्गल बूम म्हणजे काय, तर अल्गल अल्गल बूम म्हणजे जर तुमचं अल्ग जर पाण्यात एखाद्या आपल्या पाण्याचा स्रोत आहे किंवा एखाद्या एक आपण फक्त एक्झाम्पल म्हणून एक तळ घेऊ. तर एखाद्या तळ्यात जर जास्त अल्ग तयार झालं तर तर काय होतं की समजा अल्ग एकदा जास्त प्रमाणात उत्पादित झालं, जेव्हा त्याची डेथ होते अल्गाची, तर त्याचं जे डिकम्पोजिशन होण्यासाठी काय लागतं, ऑक्सिजन लागतं. तर ऑक्सिजन काय होतं, या तळ्यातला पूर्ण ऑक्सिजन जवळपास ते या डिकम्पोजिशन साठी वापरला जातो. आणि डिकम्पोजिशन मुळे काय होईल की ऑक्सिजन जे पाण्याची जी पातळी आहे त्यात ऑक्सिजन फार कमी होऊन जातं. या केसला आपण काय म्हणतो, युट्रोफिकेशन. तर हे लक्षात घ्या, अल्गल बूम जर अल्ग जास्त वाढलं पाण्यात तर ऑक्सिजन कमी होऊन जातो आणि त्या प्रोसेसला आपण म्हणतो युट्रोफिकेशन. हे लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे हा. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे,
इन वॉटर ट्रीटमेंट यूज ऑफ क्लोरामाइन एन्श्युअर्स. तर मित्रांनो आपण जनरली बघतो की क्लोरीन टाकल्या जातो पाणी शुद्धी करण्यासाठी. तर ते कशासाठी टाकलं जातं? डिसइन्फेक्शन करण्यासाठी आपण क्लोरीन वापरतो. तर क्लोरामाइन कशासाठी वापरतात? क्लोरामाइनचा पण तोच उपयोग आहे, डिसइन्फेक्शन. फक्त एवढं लक्षात ठेवा, क्लोरामाइन म्हणजे काय? क्लोरीन प्लस अमोनिया. हा, तो क्लोरीन प्लस अमोनिया. हा, तो क्लोरीन प्लस अमोनिया आपल्या वापरला जातो डिसइन्फेक्शन साठी. तर आपण पुढचा प्रश्न बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज ग्रीन हाऊस गॅस? सो मित्रांनो, ग्रीन हाऊस गॅस आपण जर बघितलं खालील ऑप्शनला, तुम्ही जर लक्षात घेतले, नायट्रोजन आपल्या हवेतला 79% घटक आहे. त्यानंतर ऑक्सिजन जवळपास 21% आणि आर्गॉन जवळपास 0.018 असं काहीतरी आहे. तर हे आपले हवेतले घटक आहेत. मिथेन जो आहे तो ग्रीन हाऊस गॅस आहे. तर मी तुम्हाला सांगेल की पूर्ण ग्रीन हाऊस गॅसेस तुम्ही लक्षात ठेवा कुठले कुठले आहेत आणि ते त्यांची तुम्ही लिस्ट बनवा. तर त्यानंतर आपण जर तुम्ही कुठलाही प्रश्न आला या ग्रीन हाऊस गॅसेसवर तर तुम्ही आन्सर केला पाहिजे. तर खालीलपैकी जो ग्रीन हाऊस गॅस आहे तो आहे मिथेन. तर करेक्ट आन्सर इज मिथेन. तर आपला 30वा प्रश्न आहे, विच प्लांट इज युज्ड इन द बायोडिझेल? तर बायोडिझेल मध्ये कुठली वनस्पती किंवा कोणती वनस्पती वापरली जाते? तर आपल्याला हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे आणि आपल्याला माहिती पाहिजे की याचं जे आन्सर आहे ते जाट्रोफा आहे. तर जाट्रोफा ही जी वनस्पती आहे ती बायोडिझेल मध्ये वापरली जाते. तर करेक्ट आन्सर काय आहे? तर बी. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. तर पहिला प्रश्न आहे, फील्ड स्टडी इज रिलेटेड टू. तर रिसर्च ऍप्टिट्यूड मध्ये मित्रांनो, जनरली आपण रिसर्च करतो तर डाटा जो असतो तो गोळा करण्यासाठी आपल्याकडे बहुतेक मार्ग असतात. पहिला मार्ग म्हणजे काय? आपण लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट करतो, राईट? लॅबमध्ये आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. दुसरा काय? आपण लायब्ररीमध्ये डाटा कलेक्ट करू शकतो. लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या बुक, ग्रंथसूची, आजकाल ऑनलाईन पण आपण लायब्ररीज बघू शकतो. आणि तिसरा म्हणजे आपण जिथे आपल्याची बसण्याची प्लेस किंवा आपली जी ऑफिस आहे तिथं पण आपण, जसं मी म्हटलं की आपल्या कॉम्प्युटरवर इकडे तिकडे आपण डाटा कलेक्ट करू शकतो. पण त्यात जे फील्ड स्टडी जी गोष्ट आहे तिथं आपण डाटा कलेक्ट करण्यासाठी ऍक्च्युअल फील्डवर जातो. ऍक्च्युअल फील्डवर जाऊन आपण डाटा कलेक्ट करतो. त्याला आपण काय म्हणतो? फील्ड स्टडी. तिथे आपण रिअल लाईफ सिच्युएशन जे आहेत ते अनुभवतो आणि त्यालाच असं म्हटलेलं आहे की फील्ड स्टडी म्हणजे काय? इट्स अबाउट रिअल लाईफ सिच्युएशन. तिथे लॅब किंवा ऑफिस किंवा लायब्ररीमध्ये नसून, जसं एका शेती संबंधी आपल्याला काही डेटा तर लॅब मध्ये किंवा लायब्ररी मधनं नाही, तर आपण शेतीत जाऊन तो डेटा ज्यावेळेस कलेक्ट करू त्याला काय म्हणतो? फील्ड स्टडी. तर रिअल लाईफ सिच्युएशनशी रिलेटेड जे असेल त्याला आपण म्हणतो फील्ड स्टडी. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. तर पुढचा प्रश्न आहे, विथ रेफरन्स टू पब्लिकेशन ऑफ बुक ISBN स्टँड्स फॉर. तर मित्रांनो, जसं की आजकाल काय झालंय, तुमचं स्वतःची प्रत्येकाची इंडियात जर आपण बघितलं, प्रत्येकाची एक ओळख आहे. तुमची ओळख म्हणजे आधार, तुमची ओळख. जसं आधार हा एक नंबर आहे आणि जसा प्रत्येकाचा एक मोबाईल नंबर असतो तो पण असतो. तर प्रत्येक बुकला एक ISBN नंबर असतो. ते ISBN चा पूर्ण रूप काय आहे हा एक प्रश्न आहे. तर या ISBN वर काय काय प्रकारचे प्रश्न बनू शकतात? तर हे आयडेंटिफिकेशन नंबर आहे. तर याचा ऍक्च्युअली लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर. लक्षात ठेवा, इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर हा त्याचा लॉंग फॉर्म आहे आणि हा किती? 13 अंकी असतो. पूर्वी हा काय असतो? पूर्वी जो होता तो हा 10 अंकी होता. आता त्याला मॉडिफाय करून 13 अंकी केला आहे. तर एवढं लक्षात ठेवा. आणि प्रत्येक एडिशनला, म्हणजे ऍडिशन जर एक असली तर त्याला एक ISBN नंबर असतो. दुसरी ऍडिशन जर असली तर त्याला दुसरा ISBN नंबर असतो. तर हे लक्षात ठेवा. हा प्रश्न महत्वाचा आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर. आणि याची जी एजन्सी आहे तर इंटरनॅशनल ISBN एजन्सी म्हणून असते, ती आपल्याला हे नंबर जो आहे तो ग्रांट करते. आपण पुढचा प्रश्न बघू. व्हॉट इज द पर्पज ऑफ रिसर्च ऍप्टिट्यूड पेपर फॉर UGC नेट आणि सेट एक्झामिनेशन? तर हा प्रश्न आपल्या महाराष्ट्र सेट मध्ये एकदा विचारलेला, मागच्या 2 वर्षापूर्वी मला आठवत आहे. तर याचं जे पर्पज आहे, म्हणजे का हा टॉपिक किंवा हा युनिट जो आहे तो आपल्या पेपर म्हणजे सिलेबस मध्ये का टाकलेला आहे? तर त्याचं मेन इम्पॉर्टंट जे मोटिव्ह किंवा त्याचं जे एम आहे या सिलेबसचं, तर त्याचं मेन इम्पॉर्टंट आहे टू आयडेंटिफाय द, म्हणजे आपल्यामध्ये किती सायंटिफिक अप्रोच आहे कॅन्डिडेट मध्ये ते चेक करण्यासाठी, ते ओळखण्यासाठी आणि चेक करण्यासाठी, म्हणजे टू आयडेंटिफाय अँड द स्क्रीन द सायंटिफिक अप्रोच इन द कॅन्डिडेट, हा त्याच्या मागचा मेन महत्वाचा हेतू आहे. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळू. व्हॉट इज द सिनॉप्सिस ऑफ ए रिसर्च प्रोजेक्ट? तर मित्रांनो,
सिनॉप्सिस काय असतं, तर सिनॉप्सिस असतं तुम्ही रिसर्च कसा करणार, काय रिसर्च करणार आणि त्या म्हणजे तुम्ही तुमचे जे गोल आहे रिसर्च गोल ते ते कशी अचीव करणार यासाठी आपल्याला सुरुवातीला एक सिनॉप्सिस लिहावा लागतो. तो सिनॉप्सिस आपण एखाद्या डिपार्टमेंट हेडला किंवा फंडिंग एजन्सीला पाठवतो आणि त्यानंतर काय होतं आपलं जो प्रपोजल ऍक्सेप्ट होतं किंवा रिजेक्ट होतं. तर ऍक्च्युअली साध्या भाषेत म्हणायचं ठरलं तर प्लॅन ऑफ रिसर्च इट कन्सिस्ट ऑफ ए प्लॅन ऑफ ए रिसर्च, त्याला काय म्हणतात, सिनॉप्सिस म्हणतात. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. विच ऑफ द फॉलोइंग प्रोपोजिशन इज नॉट ट्रू अबाउट अ रिसर्च, म्हणजे खालीलपैकी कुठली स्टेटमेंट जी रिसर्च किंवा संशोधनाबाबत योग्य नाही किंवा खरे नाही. तर इट इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ टीचिंग. तर मित्रांनो आपल्याला माहिती असावं, आता आपण हे आपलं करेक्ट आन्सर आहे की हे खरं नाहीये. म्हणजे असं याचा कुठलाही संबंध म्हणजे रिसर्चरला किंवा असं काही सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं नाहीये की जर तुम्ही खूप चांगले रिसर्चर असाल तर तुम्ही खूप चांगले टीचर पण आहात. तर इथे हे प्रूव्ह नाही झालं. आणि समजा एखादा नोबेल लॉरेट आहे तर तो रिसर्च मध्ये खूप चांगला आहे, त्याने खूप चांगलं काम केलंय, पण याची गॅरंटी नाही की तो खूप छान टीचर आहे. किंवा टीचिंग इज डिफरंट. हे टीचिंग म्हणजे काय आपलं प्रेझेंटेशन झालं, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आल्या, पण रिसर्च आणि टीचिंग ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर हे खरं नाहीये की एखादा रिसर्च मध्ये खूपच चांगला आहे तर तो टीचिंग मध्ये पण चांगला असेल. तर याचं जे उत्तर आहे ते हे इट इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ टीचिंग. रिसर्च तुमचा जर चांगला असला तर तुमची टीचिंगची क्वालिटी चांगली असेल तर हा काय योग्य आन्सर नाही. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. विच ऑफ द फॉलोइंग आर द क्वालिटीज ऑफ ए गुड रिसर्चर. आता इथे यांनी काय विचारलंय की एखाद्या गुड रिसर्चरची क्वालिटीज काय असतात गुड रिसर्चरच्या. तर मित्रांनो आपण क्वालिटीज आधी बघू. पिक्स अप द वास्ट एरिया अँड ट्रायज टू अंडरस्टँड मायन्यूट डिटेल. इथे काय मोठा एरिया तो आपल्या संशोधनासाठी चूज करतो आणि त्यात छोटं काहीतरी म्हणजे एकदम बारीक सूक्ष्म निरीक्षण आपण म्हटलो ना की सूक्ष्म निरीक्षण किंवा सूक्ष्म अभ्यास तो त्याचा करण्याचा प्रयत्न करतो. तर रिसर्च मध्ये हे नाहीये. सूक्ष्म अभ्यास हा फार महत्वाचा आहे. रिसर्च इज ऑल अबाउट मायन्यूट डिटेल्स, राईट. बट इट्स नॉट अबाउट पिकिंग द वास्ट एरिया. असं नाही की तुम्ही फार मोठा एरिया चूज केला आणि त्याच्यात तुम्ही एकदम सूक्ष्म म्हणजे ते फिजिबल पण नाहीये, टाइम टेकिंग पण आहे आणि नॉट रिकमेंडेड. पिकअप द स्पेसिफिक एरिया हे बरोबर आहे की तो छोटा एरिया पिक करतो अँड ट्राय टू अंडरस्टँड द बेसिक डिटेल. तर बेसिक डिटेल म्हणजे काय, वरवरचा स्टडी आपण म्हणू. तर बेसिक डिटेल म्हणजे काय, अभ्यास. अभ्यास म्हणजे रिसर्च नाही. हे सांगितलं की रिसर्च म्हणजे काय तर सूक्ष्म निरीक्षण. आणि दुसरं आपण बघू पिक्स अप द वास्ट एरिया, इथेच हे चुकतं. तर ट्रायज टू अंडरस्टँड द बेसिक डिटेल, तर हे पण नाहीये आणि हे पण नाहीये, हे लक्षात ठेवा. पिक्स अप द स्पेसिफिक एरिया हे आहे जसं मी आधीच म्हटलं. ट्रायज टू अंडरस्टँड द मायन्यूट डिटेल, त्यातनं सूक्ष्म निरीक्षण तो करतो. तर हे करेक्ट आहे. तो छोटा स्पेसिफिक म्हणजे एक सिलेक्टेड एरिया तो चूज करतो आणि त्याचाच तो एक मायन्यूट डिटेल त्यातनं तो काढतो. तर करेक्ट आन्सर काय असेल आपलं डी, हे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आहे बिबिलोग्राफी गिवन इन द रिसर्च रिपोर्ट. एका संशोधन अहवालात ग्रंथ संचलन काय सूचित करते. तर बिबिलोग्राफी म्हणजे काय मित्रांनो की जेव्हा आपण एखादा पेपर किंवा एखादं कुठलंही आर्टिकल किंवा रिव्ह्यू काही बघा तर त्यात काय असतं, कुठल्याही सोर्स म्हणजे एक लिस्ट असते, एक सूची असते, ग्रंथ सूची आपण त्याला म्हणतो की एखादं स्टेटमेंट जर त्यांनी दिलं की जस्ट मी आपल्याला सांगेल की सिंपल सचिन तेंडुलकरने 100 सेंचुरी केल्यात. आता हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल आपण काही देण्याची गरज नाही. पण हेच जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असलं तर तुम्ही कसं काही टाइम्स ऑफ इंडियाचे आर्टिकल त्याची लिंक द्याल, त्याला पण आपण एक किंवा क्रिक इन्फोवर आपण एखादी त्याची लिंक द्याल. तर अशी एक सूची असेल की ह्या गोष्टीतनं तुम्ही घेतलाय तर त्यांनी काय काय होईल. तर जर असं असेल तर काय होईल, help those interested in further research and studying the problem from the another angle. हे करेक्ट आहे. कारण जर आपण एखादं स्टेटमेंट तिथे केलंय एखाद्याला समजा किंवा आपल्याला ते इंटरेस्टिंग वाटलं तर आपल्याला त्यावर जास्त रिसर्च करायचं. त्यावर आपण काय कराल, त्यांनी जे रेफरन्स दिलाय, त्यांनी जे ग्रंथ सूची आपल्याला दिली ती आपण चेक करणार आणि ते परत आपण फर्दर त्याचा स्टडी करणार. तो आपल्याला दुसऱ्या अँगलने तिथे आपण स्टडी करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इट मेक्स अन रिपोर्ट ऑथेंटिक. हे फार लक्षात ठेवा की समजा तुम्ही काहीतरी स्टेटमेंट केलंय, ते नुसतं स्टेटमेंट आहे, त्याला काही सायंटिफिक आधार जर नसेल किंवा कुठल्याही त्याचं जर
रिपोर्ट नसेल, रेफरन्स रिपोर्ट नसेल, तर त्याचं ऑथेंटिसिटी ही कमी होते. तर ही काय करतं, आपला जो रिसर्च आहे त्याला ती इट मेक्स ऑथेंटिक. तर लक्षात घ्या आन्सर काय असेल, बोथ. तर त्याने काय होतं, आपल्याला जे इंटरेस्टेड लोक आहेत त्यांना फर्दर स्टडी करण्यास वाव असतो आणि इट मेक्स युअर रिपोर्ट ऑथेंटिक. आता आपण पुढचा प्रश्न बघू. संशोधनाची समस्या किंवा संशोधन चूज करण्यासाठी कुठला एक रिसर्च एरिया चूज करण्यासाठी कुठला स्टँड पॉइंट पाहिजे, तर फायनान्शियल सपोर्ट हे महत्वाचं आहे, रिसर्चर इंटरेस्ट पण महत्वाचा आहे, अवेलेबिलिटी ऑफ रिलेव्हंट लिटरेचर हे पण महत्वाचं आहे आणि सोशल रिलेव्हन्स हे पण महत्वाचं आहे. तर इथे आपल्याला काय आहे, सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे, तर इथे सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे रिसर्चर्स इंटरेस्ट हे फार महत्वाचं आहे. समजा एखाद्याला मॅथ जमत नसेल आणि त्याला ते करायचं नाही, तर आपण त्याला जर मॅथमॅटिक्स वाला प्रॉब्लेम दिला की हा बाबा तू या प्रॉब्लेमवर काम कर, त्याचा इंटरेस्टच त्यात नाहीये किंवा त्याला ते जमत पण नाही, तर आपण रिसर्चचा जो आउटकम आहे तो डिझायरेबल आउटकम कधीच येणार नाही. जोपर्यंत रिसर्च स्वतः आपण म्हणतो ना सेल्फ मोटिवेशन हा फार महत्वाचा मुद्दा आहे. जर त्याचा इंटरेस्टच नसेल तर त्याला मोटिवेशन होण्याचा काही प्रश्नच येत नाही. तर त्याचं जे मेन हे आहे सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट स्टँड पॉईंट जो आपण म्हणतो ना तो रिसर्चर इंटरेस्ट. कुठल्याही रिसर्चची समस्या आपण चूज करण्यासाठी रिसर्चर्स इंटरेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण पुढचा प्रश्न बघू. हा आपला प्रश्न आहे, द प्रोसेस नॉट नीडेड इन द एक्सपेरिमेंटल रिसर्च. तर मित्रांनो प्रोसेस नॉट नीडेड इन एक्सपेरिमेंटल रिसर्च, तर इथे काय ऑब्झर्वेशन हे गरजेचं आहे, कंट्रोलिंग द पॅरामीटर्स म्हणजे काही पॅरामीटर्स आपल्याला कंट्रोल करावे लागतात ते पण महत्वाचं आहे. मॅनिप्युलेशन अँड रिप्लिकेशन, तर इथे मॅनिप्युलेशन म्हणजे काय, तर आपण मॅनिप्युलेट करतो गोष्टींना म्हणजे चुकीची माहिती किंवा आपण चुकीची माहिती देणं. रिप्लिकेशन म्हणजे काय, जशाच्या तशा जी मागची जी आपण काही एक्सपेरिमेंट झाले तर ते तसे तसे रिपीट करणे. आणि रेफरन्स कलेक्शन हे पण गरजेचं आहे, कंट्रोलिंग पण गरजेचं आहे, ऑब्झर्वेशन पण गरजेचं आहे. फक्त मॅनिप्युलेशन म्हणजे चुकीची माहिती आणि रिप्लिकेशन म्हणजे जशाच तसे रिपीट करणे हे एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये चालत नाही. मॅनिप्युलेशन तर कुठल्याच रिसर्च मध्ये चालणार नाही, रिप्लिकेशन एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये आवश्यक नाहीये. तर आपण करेक्ट आन्सर काय असेल आपला सी. पुढचे प्रश्न बघू आपण. कॉन्व्हर्सिंग विथ स्पिरिट्स अँड अँसेस्टर, आपण जे आत्मा आणि पूर्वजांशी संभाषण करतो किंवा जे करतात त्याला काय म्हटलं जातं असं विचारले. तर मित्रांनो कम्युनिकेशन मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, आपल्याला ऍटलिस्ट 3-4 जे मेन प्रकार आहेत ते तरी माहिती पाहिजे. तर इंट्रापर्सनल कम्युनिकेशन म्हणजे स्वतःशी आपण संवाद जो साधतो त्याला आपण इंट्रापर्सनल म्हणतो. इंटरपर्सनल म्हणजे दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन घटकांमध्ये जो कम्युनिकेशन होतो त्याला आपण काय म्हणतो इंटरपर्सनल. फेस टू फेस म्हणजे समोरासमोर. तर ट्रान्सपर्सनल म्हणजे काय, तर आत्मा किंवा आणि पूर्वज यांच्याशी जे होतं कम्युनिकेशन त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सपर्सनल कम्युनिकेशन. आता आपण पुढचा प्रश्न बघू. द पायनर ऑफ सायलेंट फीचर फिल्म इन इंडिया वॉज, तर इंडियामध्ये जे आपले सायलेंट फीचर फिल्म होतात, तर तुम्हाला माहिती असेल जी राजा हरिश्चंद्र पहिली जी फुल लेंथ फीचर फिल्म आपण म्हणतो ती इंडियामध्ये जर कोणी काढली असेल तर ते आहेत दादासाहेब फाळके साहेब, ते महाराष्ट्रातले होते आणि फार मोठा अवॉर्ड पण दिला जातो. तर एवढं लक्षात ठेवा, राजा हरिश्चंद्र ही फर्स्ट फीचर फिल्म होती इंडियात आणि दादासाहेब फाळके साहेब यांनाच पायनर ऑफ सायलेंट फीचर फिल्म म्हणजे मूक फीचर चित्रपटाचे त्यांना जनक म्हटले जाते, जनक किंवा प्रणेते म्हटले जाते इंडियामध्ये, हे लक्षात ठेवा. तर उत्तर आहे दादासाहेब फाळके. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. ट्रान्सफॉर्मिंग थॉट्स, आयडियाज, मेसेज इनटू व्हर्बल अँड नॉन व्हर्बल सायन्स इज रेफर्ड टू ॲज, तर विचार आपल्या डोक्यात समजा जस्ट एक सिंपल गोष्ट मी सांगतो. आता हा प्रश्न मी रीड करतोय तर मला आधी रीड करण्याआधी माझ्या डोक्यात एक थिंकिंग चालू होते. तर मी ज्यावेळेस रीड करतोय तर त्याला काय काय म्हणतो आपण त्याला एनकोड केलंय मी तुमच्यासाठी तो मेसेज. हे लक्षात ठेवा. जेव्हा एखादा कुठलाही शिक्षक सुद्धा आपल्याला काही लेक्चर देतोय तर तो बोलण्याआधी तो विचार करतो. जर तो म्हणजे असं एक्झॅक्टली विचार जरी नसला तरी तो मेसेज काय बोलायचा आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो एन्कोडिंग म्हणतो. आणि समजा मी जे काही बोलतोय आता सध्या तुम्ही ऐकताय आणि तुम्हाला ते कळलं किंवा मेसेज काय आलाय
हे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही त्याचं आकलन किंवा उकलन करता त्यावेळेस त्याला काय म्हणतात, डिकोडिंग. हे लक्षात घ्या. चॅनलायझेशन म्हणजे काय, मेसेज माझ्यापासून तुमच्यापर्यंत जाणे, त्याला आपण चॅनलायझेशन म्हणतो. तर मेडिएशन म्हणजे आपण हे बघू. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला कळल्या असतील, चॅनलायझेशन, एन्कोडिंग आणि डिकोडिंग. तर एन्कोडिंग म्हणजे काय, विचार, कल्पना आणि संदेशाचे शाब्दिक किंवा अशाब्दिक, नॉन व्हर्बल, जसं गैरमौखिक याच्यात रूपांतर, त्याला काय म्हणतात, एन्कोडिंग म्हणतात. जसा एखादा माणूस रागावलाय आणि सहजच म्हणजे त्याचे एक्सप्रेशन काय होतील, कदाचित एखाद्यावर तो हात उचलेल किंवा मोठ्याने बोलेल, तर त्याला सुद्धा आपण एन्कोडिंग म्हणू शकतो, राईट. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ FM रेडिओ स्टेशन इज. तर हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, तुम्ही लक्षात ठेवा. FM रेडिओ स्टेशन जे आहे, तर FM चा लॉंग फॉर्म पण एकदा विचारलेला, महाराष्ट्र फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणून. आणि त्याचं जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तर ते काय आहे, एंटरटेनमेंट, इन्फॉर्मेशन, मनोरंजन, माहिती आणि देवाणघेवाण आपण म्हणू. इंटरॅक्शन म्हणजे एंटरटेनमेंट, इन्फॉर्मेशन आणि इंटरॅक्शन. तर ट्रिपल आय लक्षात ठेवलं तर मला वाटतं फार इझी होईल. आपण ट्रिपल आय नाही, ई डबल आय असेल, राईट. एंटरटेनमेंट, इन्फॉर्मेशन आणि इंटरॅक्शन हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बघू. विच ऑफ द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ कम्युनिकेशन. तर इथं कम्युनिकेशनचे वैशिष्ट्य आपल्याला विचारले, कुठले महत्वाचे वैशिष्ट्य आहेत. तर पहिलं, कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ आयडियाज, फॅक्ट्स अँड ओपिनियन्स. एक्सचेंज ऑफ, कुठलाही एक्सचेंज आपण म्हटलं, आयडियाज असो किंवा नसो किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील, तर त्याला आपण काय म्हणतो, फॅक्ट्स, ओपिनियन. तर याला पण कम्युनिकेशनच म्हटलं जातं. कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स बोथ इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग. तर ही पण बरोबर आहे, तिथे इन्फॉर्मेशन पण पाठवली जाते आणि अंडरस्टँडिंग म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, डिकोडिंग, राईट. आणि कम्युनिकेशन इज कंटिन्युअस प्रोसेस, हे पण बरोबर आहे, कम्युनिकेशन न थांबणारी प्रक्रिया आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन इज अ सर्क्युलर प्रोसेस, तर हे पण बरोबर आहे. आधी सेंडर असतो, नंतर चॅनल असतो, नंतर एन्कोडर असतो आणि नंतर तो फीडबॅक देतो परत सेंडरला. तर ही काय आहे, सर्क्युलर किंवा सायक्लिक प्रोसेस आहे. तर करेक्ट आन्सर काय असेल, ऑल, ABCD. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. इन द क्लासरूम द टीचर सेंड्स द मेसेज आयदर ॲज अ वर्ड ऑर इमेज. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा टीचर मेसेज पाठवतोय तो ऍक्च्युअली काय करतोय, एन्कोड करतोय आणि मुलांना सांगतोय. आता आता मुलांसाठी काय प्रक्रिया असेल, तर त्यांना काय सांगितलं जाते हे ते ज्यावेळेस ऐकतील तर त्याला ते डिकोड करतील. हे लक्षात ठेवा, मुलं काय करतील, डिकोडर्स. आणि जो सांगतो त्याला आपण काय म्हणतो, एन्कोडर. जो मेसेज रिसीव्ह करतो त्याला काय म्हणायचं, डिकोडर्स. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. The mode of communication that involves single source transmitting information to a large number of receivers simultaneously. म्हणजे एकाच वेळेस खूप लोकांना जी इन्फॉर्मेशन जाते, जसं एक माणूस टीव्हीवर बोलतोय, तर टीव्ही लाईव्ह असते, जवळपास 10,000 लाखो लोकांना ते, किंवा एक सिंपल क्रिकेट मॅच जर तुम्ही टीव्हीवर बघत असले तर जवळपास मिलियन्स लोक एकाच वेळेस वाचतात. इव्हन युट्यूबवर पण मोठमोठे युट्यूबर्स किंवा मोठमोठे जे चॅनल्स आहेत तिथं पण कधी कधी तुम्ही लाईव्ह बघितलं तर हजारो लोक लाईव्ह असतात. तर ह्या टाईपच्या कम्युनिकेशनला काय म्हणतात, तर लक्षात ठेवा, ह्या टाईपच्या कम्युनिकेशनला काय म्हणतात, मास कम्युनिकेशन. म्हणजे सोर्स काय आहे, ते फक्त एकच जण बोलतोय, कोणीतरी एक मीडियामध्ये अँकर बोलतोय आणि तुम्ही बघा किती लोक, जवळपास तो कितीतरी लोक तिथं बघताय. तर एवढं लक्षात घ्या, एक सिंगल सोर्स असला आणि ऐकणारे किंवा डिकोडर्स खूप असले तर त्याला आपण काय म्हणतो, मास कम्युनिकेशन. आता आपण पुढचा प्रश्न बघू. ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन कॅन बी इक्वेटेड विथ. तर एका ऑर्गनायझेशन मध्ये, कुठल्याही आपण सिंपल बघू, एखाद्या कंपनीमध्ये, की कंपनी मधलं कम्युनिकेशन कशात वर्गीकरण आपण त्याचं करू शकतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, इंट्रापर्सनल म्हणजे काय, स्वतःशी कम्युनिकेशन. इंटरपर्सनल म्हणजे दोन लोकात. आणि मास कम्युनिकेशन आताच आपण बघितलं की एक सोर्स असेल तो सगळ्यांना सांगेल. पण कंपनीत कसं असतं, देवाणघेवाण असते. म्हणजे आपण एक माणूस, एक लेवलचा ऑफिसर, समजा मॅनेजर असला तर त्याच्या टीमला सांगणार, ती टीम फर्दर खाली लोकांना सांगणार. तर इथे काय असतं,
परत फीडबॅक इकडे रिटर्न येणार. तर ग्रुप कम्युनिकेशन काय, कुठले ऑर्गनायझेशनल आपण जो कम्युनिकेशन म्हणतो ना, तो त्याला म्हणतात ग्रुप कम्युनिकेशन. एवढं लक्षात ठेवा. तर करेक्ट आन्सर काय आहे, ग्रुप कम्युनिकेशन. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तर कम्युनिकेशन बाय युझिंग द आईज इन अ एक्झाम्पल ऑफ, जर हातवारे करून किंवा आपण डोळ्यांची काही मुवमेंट करून काही जर कम्युनिकेशन केलं, कुणाला आपण हातवारे केले, तर त्याला आपण काय म्हणतो, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आणि जर बोलून किंवा आपण काही सांगून जर कुणाला आपण हे केलं, तर त्याला आपल्याला काय म्हटलं जातं, व्हर्बल कम्युनिकेशन. जेव्हा आपण बोलतो आणि जेव्हा आपण हातवारे करून किंवा डोळे आपण डोळ्यांनी पण डोळे मिचमिचणे झालो किंवा डोळे वटारणे झालं, तर त्याला काय म्हणायचं, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. इन वन वे कम्युनिकेशन मेसेज आर पास्ड ऑन विदाउट. तर मित्रांनो, वन वे कम्युनिकेशन मध्ये काय असतं, मेसेज आर पास्ड विदाउट फीडबॅक. एवढं लक्षात घ्या. आताच आपण बघितलं की मेसेज आधी दिला जातो, नंतर फीडबॅक रिसिव्ह केला जातो. तर वन वे कम्युनिकेशन मध्ये काय आहे, मेसेज इज पास्ड विदाउट फीडबॅक. इथे फीडबॅक घेतला जात नाही. तर हा महत्वाचा हे होता. आता आपण इथे थांबूया. वाइल रायटिंग अ रिसर्च रिपोर्ट, ए रिसर्चर म्हणजे रिसर्च रिपोर्ट लिहिताना काय काय पाहिजे, तर मस्ट नॉट यूज द न्यूमेरिकल फिगर इन नंबर्स इन द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. हो, सुरुवातीला सेंटेन्स मध्ये नंबर यूज नाही केले पाहिजे. मस्ट अरेंज इन अ लॉजिकल, टॉपिकल अँड क्रोनॉलॉजिकल. ते एक लॉजिकल आणि मुद्देसूद आणि क्रोनॉलॉजिकल म्हणजे त्याच्या आपण काय म्हणतो, क्रोनॉलॉजी म्हणजे एक क्रमानुसार. आणि दुसरं सी म्हणजे काय, मस्ट कम्पेअर हिज रिझल्ट विथ दोज ऑफ अदर स्टडीज. कंपॅरिझन रिसर्च मध्ये फार महत्वाचं आहे, की असं नाही की तुम्ही दुसऱ्याचं त्यांनी जे केलंय तेच काम तुम्ही करताय आणि सांगताय, म्हणजे विदाउट एनी कंपॅरिझन आपण जर प्रेझेंट करत असलं तर त्याला पण काही व्हॅल्यू नसतं. तर कंपॅरिझन पण महत्वाचं आहे, एक ऑर्डर पण महत्वाची आहे. आणि हे फर्स्ट जे आहे ते सुरुवातीला नंबरने स्टार्ट लिहिताना कधी पण सुरू नाही करावं. तर ऑल ऑफ दी अबो हे करेक्ट आन्सर असेल. तर मित्रांनो, आपल्या या एपिसोडमध्ये एवढंच होतं. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. जसं की मी सांगितलं की आपली जी टेस्ट सिरीज आहे ती आपण आता रोज तुम्हाला 2 टेस्ट भेटतील इथून पुढे. जर तुम्ही आजपासून सबस्क्राईब करत असाल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्या टेस्ट सिरीजचा. जॉईन करण्यासाठी जसं की मी सांगितलं, तो नंबर असेल त्यावर तुम्ही तिथे हे करा. हा नंबर मी तुम्हाला तिथे पण दिला होता, इथे पण देतो, 99 21 76 87 65. या नंबरवर पण तुम्ही ते टेस्ट सिरीज मागू शकता. आणि आधीचा जो नंबर आहे तिथे पण तुम्ही ते मागू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.